जॉब जॉन हबमध्ये आपलं स्वागत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आज आम्ही एक जबरदस्त म्हणजे अगदी अविश्वसनीय बातमी घेऊन आलो आहोत. 2026 मध्ये करन्सी नोट प्रेसमध्ये एक मोठी भरती मोहीम होणार आहे. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. आणि ही संधी किती मोठी आहे हे फक्त एका आकड्यावरूनच आपल्या लक्षात येईल. 534. हो, अगदी बरोबर ऐकलत. ही काही लहान सहान भरती नाहीये, तर तब्बल 534 जागांसाठी ही भरती होणार आहे. या आकड्यावरूनच आपल्याला या संधीचं महत्त्व कळतं. 334 जागा याचा सरळ अर्थ असा आहे की जे कोणी एक चांगली स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विभागात करिअर सुरू करण्याची ही संधी अजिबात गमावता कामा नये. आता विचार करा, ही भरती कुठे होणार आहे? नाशिक, देवास आणि हैदराबादमधल्या करन्सी नोट प्रेसमध्ये. हो, अगदी त्याच ठिकाणी जिथे आपल्या देशाच्या चलनी नोटा छापल्या जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेची जी मुख्य नस आहे तिचा एक भाग होण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे. आणि ऐका, ही फक्त एक सरकारी संस्था नाहीये. करन्सी नोट प्रेस ही भारत सरकारची एक मिनी रत्न कंपनी आहे. याचा अर्थ काय? तर ही एक अत्यंत प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत अशी केंद्रीय संस्था आहे. इथे नोकरी करणं म्हणजे केवळ एक जॉब नाही, तर एका महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा भाग होणं आहे. चला आता हे पाहूया की या मोठ्या भरतीमध्ये नक्की कोणती पदं उपलब्ध आहेत आणि आपल्या पात्रतेनुसार कोणतं पद आपल्यासाठी परफेक्ट ठरू शकतं. इथे बघा, या तक्त्यामध्ये स्पष्ट दिसतं की सगळ्यात जास्त संधी या तांत्रिक पदांसाठी आहेत. ज्यांनी ITI केलेलं आहे त्यांच्यासाठी तर कनिष्ठ तंत्रज्ञ हे पद म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय प्रशासकीय कामासाठी कल्याण अधिकारी आणि सुरक्षेसाठी फायरमॅन या पदांसाठीही अर्ज करता येणार आहेत. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या पदांसाठी अर्ज करायला कोण पात्र आहे? चला, आपण पात्रतेचे जे काही निकष आहेत ते नीट समजून घेऊया. कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी पात्रता अगदी सोपी आणि सरळ आहे. उमेदवार कमीत कमी 10वी पास असायला हवा आणि त्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये पूर्ण वेळ ITI प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी पूर्ण होणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. पण सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना वयात सवलत नक्कीच मिळेल. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5 वर्षांची तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सवलत आहे. आणि आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते, तो म्हणजे पगार आणि इतर फायदे. खरं तर कोणत्याही सरकारी नोकरीचं हे एक मोठं आकर्षण असतं. चला बघूया इथे काय काय मिळतंय. तर मग मनात येणारा पहिला प्रश्न की या पदांसाठी पगार नेमका किती असेल? कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठीची वेतन श्रेणी सुरू होते दरमहा 18,780 रुपयांपासून आणि ती जाते 67,390 रुपयांपर्यंत. मला वाटतं ही एक खूपच चांगली सुरुवात आहे. आणि कल्याण अधिकारी पदासाठी तर पगार आणखी जास्त आहे. वेतन श्रेणी 29,740 रुपयांपासून सुरू होऊन थेट 1,03,000 रुपयांपर्यंत जाते. आणि हे लक्षात ठेवा, हा फक्त बेसिक पगार आहे. याच्यावर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, मेडिकल सुविधा आणि केंद्र सरकारचे इतर अनेक भत्ते मिळतात. या सगळ्यामुळे हातात येणारा पगार खूपच चांगला होतो. चला आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. ही सगळी माहिती तर मिळाली, पण ह्या संधीचं सोनं करण्यासाठी अर्ज कसा करायचा ते आता पाहूया. या तारखा लगेच आपल्या कॅलेंडरमध्ये नोंदवून घ्या. अर्ज करण्याची प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरू होईल आणि 19 मे ही शेवटची तारीख आहे. एक सल्ला देतो, शेवटच्या दिवसाची अजिबात वाट पाहू नका. वेळेवर अर्ज करणं कधीही चांगलं. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. अधिकृत वेबसाईटवर जायचं, योग्य जाहिरात निवडायची, आपली माहिती भरायची, कागदपत्र अपलोड करायची आणि फी भरून अर्ज सबमिट करायचा. प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक पूर्ण करा. आणि शेवटी निवड कशी होणार? तर निवड प्रक्रिया ही एका ऑनलाईन लेखी परीक्षेवर आधारित असेल. या परीक्षेत तुमच्या तांत्रिक ज्ञानावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तयारीला आतापासूनच लागणं खूप महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा विचार करा, एका प्रतिष्ठित मिनी रत्न कंपनीमध्ये काम करण्याची ही एक जम्बो संधी आहे. आपल्याकडे योग्य पात्रता असेल आणि तयारी करण्याची जिद्द असेल तर एका सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याची हीच ती खरी सुरुवात असू शकते. ही संधी अजिबात सोडू नका. जॉबजॉन हब पाहत राहिल्याबद्दल धन्यवाद. जॉबजॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.